श्री स्वामी समर्थांच्या म्हणजेच स्वामींच्या जपाचे फायदे काय आहेत? जप कसा व केव्हा केल्यास होते स्वामी कृपा? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगणारे स्वामी समर्थ महाराज खरोखरीच भक्तांच्या हाकेला आजही धावून येतात. स्वामींचे असंख्य भक्त मनोभावे त्यांची सेवा करताना पाहायला मिळतात. मात्र काही जणांना स्वामी सेवा कशी करायची हे माहीत नसते. जे स्वामी सेवेत नव्याने जोडणारे भक्त असतात त्यांना देखील सेवा कुठून सुरू करावी व स्वामींच्या मंत्र पठणाचे फायदे काय याची माहिती नसते. त्यामुळे आज आपण स्वामींचा नामजप कसा व केव्हा करावा याबद्दल जाणून घेऊयात. स्वामी म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या एका वाक्याने मनाला कितीतरी धीर येतो. भक्तांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वामींचे हे एक वाक्यच पुरेसे आहे किंवा असते. स्वामी सेवा करणाऱ्या प्रत्येकाला तारक मंत्राचे आणि स्वामी नाम जपाचे महत्त्व माहीत असते. स्वामी सेवा ही अत्यंत साधी सोपी आहे. स्वामींनी कधी अवडंबर केला नाही आणि स्वामींना भक्तांनी केलेला दिखाऊपणा देखील आवडत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची स्वामी सेवा करताना ती शुद्ध मनाने व पवित्र भावाने करावी. स्वामी नक्की कृपा करतात. काही नवीन स्वामी भक्तांना नामजप कसा करावा या व त्याचे महत्त्व काय आहे याची माहिती नसते. आज आपण स्वामी नामजप कसा व केव्हा करावा, त्याचे फायदे काय आहेत या सर्वांची माहिती घेऊयात. स्वामी नाम, तर स्वामींचा नामजप आणि स्वामींची म्हणजे कसं त्यांची सुरुवात कशी करायची वगैरे किंवा त्यांचा जप कसा करायचा हे आपण आत्ता बघणार आहोत. तर खरंच श्री स्वामी समर्थांचा खूप लोकांना अनुभव आलेला आहे. श्री स्वामी समर्थांनी त्यांना साक्षात म्हणजे दर्शन दिलेले आहेत. तर बघूया आपण श्री स्वामी समर्थांचं नामजपाचं महत्त्व काय आहे. देवाच्या नामजपात खूप मोठी ताकद असते. म्हणजे स्वामी समर्थच नाही पण खरंच देवाच्या नामजपात ना खूप मोठी ताकद असते असे अनेक साधू संतांनी सांगितले आहे. नामजप हा तुम्ही कोणत्याही देवाचा केला तर तुम्ही जीवनातील प्रत्येक अडचणीतून सुखरूप मार्ग काढण्यात यशस्वी होऊ शकता. देवाच्या नामात एक वेगळीच ऊर्जा आणि शक्ती असते. आपल्याला प्रत्येक स्थितीत धैर्य देण्याचे आणि योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन हे नामजपानेच होते. त्यामुळे स्वामींच्या जपाचा देखील हाच फायदा आहे की यामुळे तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर तर येताच, मात्र चुकीच्या मार्गावर कधीच चालत नाही. ही ताकद स्वामींच्या नामजपाची आहे. स्वामींच्याच काय कोणत्याही देवाच्या नामजपात ही ताकद आहे.
तर तुम्ही नामजप करत राहा. धन्यवाद.